पिशवी काढल्यावर काहीच नाही राहत बाईमध्ये. बाजरीच्या सरमाडासारखी गत होती बाईची. म्हणजे बाजरीचं चिपाड कसं असतं, थोडा पाऊस पडला की ते लगेच मोडतं पिचकतं, तसं बाईचं शिरार होतं बाजरीच्या सरमाडावानी. Across India, thousands of women have had their wombs removed before the age of 40. Some were barely out of puberty. 22-23 वर्ष व्हायले असं दुखायले. म्हणजे 12 वर्षाचे होते तेव्हा लग्न झालं. मग 15-16 वर्षात पिशवी काढल्या गेली. Many of the hysterectomies were medically unnecessary and left a devastating impact. म्हणजे त्रास तेवढाच व्हायचा मला. कळा येत होत्या नुसत्या. डिलिव्हरीच्या कळा येतात का तशा कळा येत होत्या. त्याच्यामुळे आम्ही संबंध करीत नाही. While India's Supreme Court has directed that guidelines be implemented to stop unnecessary hysterectomies, in parts of India, the practice continues. अशी भीती दाखवून, मग कॅन्सरची भीती दाखवून, पिशवी खराब झाली आहे ही जीवाला तुझ्या धोका आहे असं दाखवून. गणेला जण हे काम करायचंय, नईला एवढं वर्ष कसं बी करणार, तिथून गेलं की ऑपरेशन करावं लागते मला. This is the story of one such community of women. सहा महिन्यासाठी ऊस तोडायचे बिडून. ऊस तोडायचा, बांधायचं, गाडी भरायची, परत घरी यायचं कोपटावर, स्वयंपाक करायचा, पाणी भरायचं, लई काम असते. Many of the women working these fields are from the district of Bede. During the harvest months of October to April, they must migrate to find work in order to survive. 6 महिने 5 महिने जसे फॅक्टरी चालते आणि जसे मुकदमन हे ते तसं जावं लागतं. एक फॅक्टरी बंद पडली दुसऱ्याला नेलं तरी जावंच लागते. तिथं विलाज नाही. संध्याकाळी आल्यावर गोळी कोणची दुकानावरची आणायची, जरा म्हणजे असं हे व्हायची. हे आम्ही तोडलंय ह्याच्यात बराबर 4 दिवस गेले आम्हाला. दिवसाला 1 लोड भरला. जायचं ही मुळी आहे ना, तीस किलोची मुळी आहे. 30 किलो आहे. दररोज एक खेपाचं तोडायचं, 25-30 ह्याच्यात भरायचं. पाय हे दुखले. Sanitation in the fields is virtually non-existent. ज्ञानेश्वरी, आता पटापटा बाथरूमला जायचंय आम्हाला. And for the women, it makes life more difficult. आमची झोपडी राहते ह्या साईडला आणि झोपडीच्या मागून ह्या जंगल दिसतं. ह्या जंगलामध्ये आम्ही बाथरूमला जातो. म्हणजे जंगलामध्ये हत्ती पण राहतात, कुठं माकडं आहेत, वाहने आहेत, भेव पण वाटतं. तरी पण आम्हाला ह्या जंगलामध्ये बाथरूमला जायला लागते, कारण इकडं काय बाथरूमची सोय नसते आमची. किती काटे आहेत बघ, हे लय काटे आहेत. नाही तुला टोचायलेत का काटे? जवळपास ऊसतोडीचं जे काम आहे ते 12 ते 16 तास करतात आणि त्या फील्डवर असतात ऊसाच्या शेतात, जिथे त्यांना बाथरूमला जायला जागा नसते. बऱ्याचदा तिथे अचानक पाळी आली तर बायका स्वतः जे ऊसाखाली मोळी चुंबळ बांधायचं कापड असतं मोळीच्या खालचं, ते कापड पण वापरतात. स्वतःजवळचे जे काही अस्वच्छ कापड असतात ते वापरले जातात. एक और बात बताओ जो मैं यहाँ देखती हूँ, जैसे मैं भी औरत हूँ, ये जो महीना आता है, हाँ, तो कितना मुश्किल होता है काम करने में? बहुत मुश्किल होता है. 5-4 दिन पेट जो लिया
तो चलना नहीं चलने का मन करता है 4 दिन। वो ऐसा गाड़ी भरता है ना, वो त्रास होता है, इसलिए मन नहीं करता, काम नहीं करूँ, पर करना पड़ता है इधर आने के बाद। There is always a possibility that they may get lots of gynecological morbidities, reproductive tract morbidities. So all of these possibilities are very, very high. In sugarcane fields, facilities don't exist. And since they don't exist, they put additional pressure on these women. And when they get to know about this hysterectomy, then they think, okay, this is perhaps the only option or the best option for them. नईला जण हे काम करायचंय, नईला एवढं वर्ष कसं बी करणार, तिथून गेलं की ऑपरेशन करावं लागते मला. त्या इथून गेल्यावर ऑपरेशन करून काय जी होईल तीच होईल. Purnima would not be the first woman in her village to have her womb removed in order to keep working in the fields. तर एवढं मी सामान्य संघ घेऊन जाते. हे बघा, ही माझी पेटी, ह्या पेटीमध्ये मी सारा संसार घेऊन जाते. A month before they're due to leave for the sugarcane fields, Purnima gets her family ready. Even the children are going along. Like every year, they will be away from home for 6 months. ह्याच्या घड्या घाल बरं, हे संघ घ्यायला लागतं आपल्याला. आणि माझे 3 मुलं आहेत, माझे लेकरं, मी, माझे मिस्टर, असं आम्ही सगळं जातो घेऊन. 3 मुलं, आम्ही दोघं नवरा बायको. ही पेटी, हे गहू, हे तांदूळ, बाजरी, हे सगळं आम्ही तिथं घेऊन त्या ह्याच्यात पेटीमध्ये ठेवतो. एका साईडला ते ठेवून मग ते आम्ही राहायचं त्याच्यामध्ये. उन्हामध्ये करावंच लागते, लहान मुलं असतात कारण, आणि आम्हाला तर काय समजा शेती नाही, त्याच्यामुळं कुठं पण गेलं तरी शेतीमध्ये दिवसभर ऊन असो, पाऊस असो, काय असो, तेवढं रेग्युलर रोजचे रोज काम भेटत नाही मॅडम. त्याच्यामुळं जायच लागते, कारण शेती थोडी थोडी असल्यामुळे प्रत्येक शेतकरी हा शेतीमध्ये कामाला रोजचे रोज लावू शकत नाही. अर्जंट असलं तर तेवढंच लावू शकतो, त्यामुळे ऊस तोडीला जावं लागते. ऊस तोडल्याशिवाय आम्हाला पैसा तर हातात येतच नाही, आणि ऊस जर तोडला तर जास्त पैसा आमच्या हातात येतोय. ही चुंबळ अशी करायची, तर हे डोक्यावर घेऊन ह्याच्यावर ओझं मांडायचं इथं, आणि जर महिना आला तर हेच काढायचं आणि हेच फाडायचं, अर्धा करायचा. एवढा अर्धा करून पुन्हा असं करून ही घडी घेऊन ही घडी वापरायला, ही दिवसभर ती घडी वापरायची. हे डोक्या घेऊन ओझं मांडल्यानंतर जर जास्त त्रास व्हायला तर ही चुंबळ मोडायची आणि ही चुंबळ पुन्हा इथं बांधायची, इथं अशी बांधायची. हे बांधून पुन्हा मग दिवसभर काम करायचं. अंगावरलं जात होतं माझ्या, लाल पांढरं दोन्ही पण जायलं, पण यंदा जास्त चाललं होतं. जास्त चाललं म्हणून आमच्या ताईनं दवाखान्यात नेलं, सारखं दवाखाने सुरूच आहेत, एक दिवस पण दवाखाना नाही. एका बारीस दवाखान्यात गेलं की 2-2, 3-3 हजार एका टायमाला जात होते. पण दवाखाना केला तरी मग काम आमचं बुडलं तर मुकदम पैसे जास्त घेते ना आमच्याकडून. और कितने टाइम से दवाई ले रही हूँ? 1.5 वर्ष झालं. Both ovaries are mildly bulky and shows bilateral polycystic ovarian pattern. Uterus is inverted, enlarged and measured. The doctor's report suggests that Purnima has a common disorder that affects 1 in 5 women in their childbearing years. Symptoms include irregular menstruation and severe period pains.
डॉक्टर साहेब सांगतात इथं सूज आहे, इथं पाणी, इथं पाण्याच्या गाठी आल्यात, ह्याच्यामुळे असा ताण व्हायलाय, जास्त वजन उचलू नका. पण वजाशिवाय आम्हाला दुसरं काही कामच नाही. Which is why she's considering getting a hysterectomy. गावातल्या बऱ्याच बायानं केलेलं ऑपरेशन, आमच्या सासूबाईनं बी केलेलंच आहे. आमच्या जवळजवळ म्हणता आमच्या मावस बहिणीने केलेलं, सासूबाईने केलेलं, इथं एक चुलत सासू आहे त्याने एक केलेलं आहे. तर त्यांची पिशवी नासली होती, खराब झाली ती सगळी, त्याच्यामुळे त्यांची काढली. नाही करावं तर काय करणार आहेत, घरात तरी बसून मग लोकांचं देणं पाणी होतंय. Her decision isn't turning out to be so straightforward, as Purnima discovers when she consults other women who have had hysterectomies. म्हणजे माझं दुखायला लागलंय, तुला माहित होतं? माहिती होतं. हो. मग तुला काय त्रास होतोय ऑपरेशन झाल्यावर हे मला तो सांगितलं नाही. नाही सांगितलं, विचारलंच नाही तर काय सांगू. तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल? तुम्हाला जर करायचं असेल किंवा दुसरे करणार असेल तर त्याला काय सल्ला द्याल तुम्ही? नाही, तिचा आजार नाही सहन झाला, तिला दवाखान्यात हे जाऊन बी तर करावंच लागेल ना. पौर्णिमाला असं सांगत की पौर्णिमा ऑपरेशन होईल तितकं करू नको. ऑपरेशन केलं की आदू होतंय आणि ते बाईचं आयुष्य संपल्यासारखं होतंय. ते बाईला एकदम म्हणजे मासिक पाळी पण नाही येत आणि निर्जीव होतंय आणि ते एकदम जड होतं सगळं शरीर हे. आणि मग ते करू नको, तू थोडं काहीतरी आपलं दवाखाना करून आपसातच बघ. हो गया पदत फक्त निपाळीला. We never do hysterectomy before 40 years until it is absolutely necessary to save life of the woman. Because if uterus is removed, she has to face menopause. And menopause has a lot of complications if it happens to be in early age. After 45 or 50, there is no problem. But before 40, it creates a problem. तो हमने अगर ओवरी निकाल दिया 32 साल 34 साल में तो उसका एस्ट्रोजन प्रोजेस्टेरोन तो खत्म हो गया, तो उसका जो बेनिफिशियल साइड इफेक्ट है वो तो नहीं रह पाएगा ना. Women who had hysterectomy has 1.5 times higher chances of getting this diabetes, hypertension, stroke, dementia, early aging, and of course osteoporosis. But even against such health risks, economic survival can often make a compelling argument. म्हणजे ह्या सगळ्या राजकारणामागे अंतिमतः लोक ऊसतोडीला गेलेच पाहिजेत हे आहे. आणि दर 3 वर्षाला छोटा दुष्काळ पडतो आणि दर 12 वर्षाला मोठा दुष्काळ पडतो. हे इथलं वातावरण आहे. म्हणजे इथल्या वातावरणामध्ये अनिश्चितता इतकी आहे की एक पहिल्यांदा ह्या शिंगावर पाणी पडलं तर ह्या शिंगावर पडत नाही. आता ह्या विहिरीमध्ये जे पाणी आहे इकडे बघा, ह्याच्या इकडं काहीच नाही पाणी. हे चिरंतन वॉटर पाणी नाही आहे, हे जाणारं पाणी आहे. आणि म्हणून आता इतकी जरी दिसत असली तरी पुढच्या महिन्यात ही एवढी दिसेल असं नाही आहे. अशा पद्धतीचं फ्लेक म्हणजे अतिशय अनसर्टन शेतीची इथली हे आहे सगळं. त्याच्यामुळे ते मजुराला कामाला ठेवत नाही, मजुराला इथं काम नाही मिळाल्यामुळे त्यांचं फिक्स ऊसतोडी असं सगळं ते वातावरण आहे. The women of Bede aren't the only ones making a choice between keeping their wombs and eking out a hard living. Gujarat and Maharashtra, where women work in fields, they also feel that if it is removed, then we are free from this every monthly mess we have to experience. In Andhra Pradesh, turmeric is considered sacred. So women during periods are not allowed to work in the fields where turmeric is going. If they get rid of it, then they can work without any interruption. So that is another reason quite a lot of women have undergone hysterectomies. And doctors also willingly do it. चेक नव्हतं केलं ही सडली कशामुळं काय नाही. म्हणतोय डॉक्टर, मग डॉक्टरपेक्षा आपले डॉक्टर मोठे भीती घालायचा ना ती. मग तुमचं माय अंग बाहेर आलं होतं. माझं अंग बाहेर
जय भीम नमस्कार सगळंच. मला वाटलेलं तर ताई भेटती का नाही की मग पाणी सोडायला चालले होते माहितीये का. म्हणलं बाहेर मीटिंग मध्ये बसणारच नाहीत. हा, तर आजचा जो विषय आहे की गर्भाशयाच्या पिशवीच्या संदर्भात आहे, तर तुम्हा सगळ्यांना असं वाटेल की आमचं काय काम आहे, मग आमच्या काय काढल्यात का. म्हणजे आता ह्याच्यामध्ये ऊसतोडीला जाणाऱ्या कोण कोण आहेत हात वर करा. दरवर्षी ऊसतोडीला तुम्ही गेला होतात. आणि पिशवी काढलेल्या कोण कोण आहेत ह्याच्यामध्ये. तुम्ही सगळ्या पिशवी काढलेल्या. Across India, to make ends meet, thousands of women have opted for hysterectomies so they can continue working in the fields. The district of Bede has a hysterectomy rate 14 times that of the country, according to civil activists. And 93% of women cane cutters who had their wombs removed were below the age of 40. Many do so on doctors' advice. तुम्ही डॉक्टर पिशवी का काढली. डॉक्टरनी काय सांगितलं तुम्हाला. पिशवीला गाठ आहे म्हणले माझ्या. ते अंगावरला जात होतं तर म्हणला पिशवी सडायला लागली, काढावं लागलं. चेक नव्हतं केलं की सडली कशामुळं काय नाही. म्हणतोय डॉक्टर, मग डॉक्टर पेक्षा आपण डॉक्टर मोठे भीती घालायचा ना ती. मग तुमच्या अशी भीती दाखवून, मग कॅन्सरची भीती दाखवून, पिशवी खराब झालीये ही जीवाला तुझ्या धोका आहे असं दाखवून याचं निदान कर, त्याचं चेक कर. आणि त्याचा जर रिपोर्ट निगेटिव्ह असेल, तुला कॅन्सर नाही असं कळालं असेल, तर तू व्यवस्थित त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घे. ही बीड सिटी आहे. आता मी ज्या तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातून आपण चाललेलो आहोत, तर आजूबाजूला सगळे हॉस्पिटल दिसतील. आता हा हॉस्पिटल हे दवाखाना नावच आहे. एका दिवशी 8-8, 10-10 ऑपरेशन, 12-12 ऑपरेशन हिस्टेक्टॉमीचे त्यांनी केलेले आहेत. Since 2023, under a directive from India's Supreme Court, government hospitals have observed protocols for when hysterectomies should and should not be performed. The guidelines note that many gynecological conditions can be managed without surgical intervention, and hysterectomy should always be the last option. But not all private practitioners follow the guidelines. Data clearly showed that almost 70% of the hysterectomies were happening in private hospitals. These women learnt about a particular hospital through some of their friends or relatives, and you could go and get this problem fixed. म्हणजे एक आजार निदान करण्यासाठी त्या बाईला किमान 3-4 चक्रा माराव्या लागतात. आणि मग ती म्हणते की मी आता ऑपरेशनच केलं पाहिजे बाई. आणि मग ती ऑपरेशन करण्याचं त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ती बाई 1-2 वेळा तिथे खाजगी पण जाते. म्हणजे गर्भाशय हे फक्त मुलं होण्यासाठीच आहे असा प्रचार डॉक्टर सुद्धा करतात. डॉक्टर हे नाही सांगत की गर्भाशय हे महिलांसाठी आवश्यक आहे. पण डॉक्टरच म्हणतो किती लेकर आहेत 2, मग काढून टाका ना पिशवी, कशाला पाहिजे हे. तिला माहित नाही की पिशवी काढल्यानंतर तिच्या शरीरावर आणि मनावर, मानसिकतेवर काय परिणाम होणार आहेत, तिचे सेक्शुअल लाईफ कसं असणार आहे हे तिला माहित नाही. तिला सांगितलं जात नाही. ती म्हणते पण ज्या माणसाच्याकडे आपण उपचारासाठी आलो, देव माणूस म्हणून बघतो, हा माझ्या वेदनेतून मुक्त करणार आहे असं म्हणतो, तोच माणूस तिला तिच्या होला हो भरतो. हे काम डॉक्टरचं नाहीये. त्यांनी तिला समजून सांगितलं पाहिजे. पण उलटं होतं. तो उलट सावध जाळ्यात सापडतं. For instance, under the guidelines issued by the Ministry of Health and Family Welfare, hysterectomy is not the treatment for vaginal discharge, a condition for which women often seek surgery. And while an unhealthy-looking cervix requires evaluation to rule out cancerous lesions, it doesn't require hysterectomy in all cases.
The surgical option, however, brings financial benefits for doctors. दुसरं असं आहे की पटापट निर्णय, जसं बाईला घाबरवणं की तू आत्ता आलीस ना, आता घरी जाऊ नको, ॲडमिट हो, आणि मग तू जर आत्ता ऑपरेशन नाही केलं तर 8-10 दिवसानंतर मग मी तुला काहीच करू शकणार नाही. For Asha, the price of that surgery has been a lifetime of pain and poor health. ऐसा ही झाड़ना पड़ता है बैठ के. हे कमर दुखती, हे पाय दुखती, तर मानपाट दुखती, ही भरती, ही मानपाट अशी वाकून बी झाडलं तरी लांगड्या माणसावानी करावं लागतंय असं. बस झालं आता, इतकं झाडायचे. काय 22-23 वर्ष व्हायले असं दुखायले. म्हणजे 12 वर्षाचे होते तेव्हा लग्न झालं. मग 15-16 वर्षात पिशवी काढल्या गेली. मग मला असा त्रास व्हायला लागला की पिशवीचं काढणं म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्यानं आपण काढलेलं आहे. 35,000 रुपये खर्च काढून त्यांची पिशवी काढून घेतलेली. Asha had gone to see a private doctor when she felt unwell after returning from work in the sugarcane fields. माझं दुखू लागलं, लय दुखू लागलं, म्हणजे उचलू लागले असे माणसं हात घालून माझ्या मानाखाली. ते डॉक्टर म्हणला तुम्हाला ऑपरेशनच करावं लागतंय, तुम्हाला कुठलाही मार्ग नाही. तर बाबा आम्ही म्हणला का ऑपरेशन करावं लागतंय? तर ते म्हणला तुम्हाला उलटे व्हायला, आता तुमच्या पिशवीला गाठ आहे किंवा असं काहीतरी मला दुसरं डाऊट यायला, त्याच्यामुळं तुम्हाला ऑपरेशनच करावं लागतं. तर मग आम्ही विचार केला नाही, आम्ही अडाणी लोक, आम्हाला समजत नाही एवढं. घरी आणल्याच्या नंतर मग म्हणले आपल्याला कारखान्याला जावंच लागतंय. तिथं विलाज नाही, कटाळा आला, म्हणायला जमत नाही, दुखायला म्हणून कोप्यावर झोपता येत नाही. ते एक बी दिवस थांबलं का तरी आमची पगार कट होती. त्याच्यामधून आम्हाला 300 किंवा 200 रुपये एक माणसाला हजेरी पडती. एवढी वैतागली मी जीवाला आता. पण माझी इतकी मजबुरी आहे की मला करावंच लागतंय. काम नाही जर करू आज तर लेकरांना काम करावं लागेल. Purnima too wants to be able to give her daughter a better life than she had growing up. त्यांना बी आम्हाला संगच नेलेला आहे, त्याच्यामुळे आमचे बी शिक्षण पूर्ण झालेलं नाही. हिचा जन्म कारखान्याला म्हणजे जब जन्म हुआ उसके कितने टाइम बाद तुमको काम में जाना पड़ा? 12 दिवसालाच काम केलं मी. हिचा जन्म झाला की टिकली लावायची. आता एकदा टाक्यामध्ये पाणी झालं म्हणून मी सरकारी दवाखान्यात गेले. म्हणलं माझ्या टाक्यात पाणी झालंय, तर म्हणले उचलण्यात येतंय म्हणून पाणी होतंय, लवकर काम करावं नसतंय. ऑपरेशन झाल्यानंतर पण की तुम्हाला 3 महिने आरामच करावं लागन. पण मग माझी कॅपॅसिटी आराम करण्याची नव्हती, का तर मला लेकरं माझ्या पुढं उपाशी राहते, मला कमवावंच लागन. Purnima thinks a hysterectomy could bring an end to her current health problems, but it could also create new and worse ones. ते काय होतंय, पिशवीचं ऑपरेशन झाल्यापासून आमचं भांडण म्हणजे सारखंच होतंय घरामध्ये. त्यापेक्षा आम्ही अंधारातच समजून घेतो. ह्या पण झोपडीत, ही तर माझी झोपडी आहे. ह्याच्यात 5 जण आम्ही राहतो आणि शेळी पण ह्याच्यातच असते. आता
एवढंच हाई राहावं लागतंय कसं बी. हर बार बनाने के लिए पैसे कौन देता है? मुकदम देता है. मुकदम पैसे आम्हाला मुकदम देते. काय पैसे पोहोचतात का? लेबरचा आणि मुकदमाच्या विश्वासावरचं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना मी. लेबरला बी पैशाशिवाय कुठं तर त्याच्यामुळे ते काम करावंच लागतं ना त्यांना. मला कारखान्याकडून पेमेंट भेटतं ॲडव्हान्स, आणि ॲडव्हान्स भेटल्याच्या नंतर आम्ही 1 लाख 2 लाख असे करून 10-20 कोयते आम्ही म्हणजे जमा करून कारखान्याला घेऊन जातो. अच्छा, एक बात बताइए कि ये क्यों जरूरी हो जाता है कि पति पत्नी काम पर एक साथ जाएं जोड़ी की तरह? दोन्ही एक जोड असले का, जोड असल्याच्या नंतर मग त्याला उचल जास्ती भेटते, आणि उचल भेटल्यानंतर त्या दोघांच्या ह्याने काम बी जास्त होतं ना. तो जब महिला का जैसे कुछ कुछ होता है ना दिन, जिस दिन उसको काम करने का मन नहीं होता है, या जो महीना समय भी औरतें वहाँ पे काम करती हैं. थांबत नाही आता काम केल्याशिवाय म्हणजे पर्याय नसतं महिलेला बी. कारण एक दिवसाचं काम बुडलं की तिला 500 रुपये तोटा होतो त्या महिलेचा बी. असं ना. लोग मुकदम से डरते हैं, आपको क्या लगता है? पैसे घेतलेले असतात ना, त्याच्यामुळे आता थोडं ऐकावं लागतं ना मुकदमाचं. असं असतं की ऊसतोडीच्या ह्याच्यामुळे की मला काम होत नाही, मी दवाखान्यात जाऊन थकले, मी औषध गोळ्या करून थकले, आणि आता मुकदम पण वैतागलाय. तोही म्हणतो की तुला आता पुढच्या वेळेस उचल तुझी एवढी बाकी राहिली आहे आणि तुला कारखान्याला जायचंय तर तुझी पिशवी काढ. बहुत जगह बोल रहे हैं जैसे कि मुकदम उनको पैसे देते हैं ताकि वो ऑपरेशन करा सके. नाही, ते मुकदमाचा त्याचा काय संबंध नाही ना. त्या ऑपरेशनाला ह्याला त्याला म्हणजे मुकदम पैसे नाही देत आमचे, म्हणजे कुठंच देत नाहीत. तिथंच नाही किंवा ते आता पिशवीचं ऑपरेशन आहे, ऑपरेशनाला पैसे वैयक्तिक काय असलं घरच्या ह्याला तर पैसे देतात नाही, तर ऑपरेशनाला पैसे नाही देत मुकदम. They won't get any leave during periods and they'll lose on wages, and the priority, because all these contractors who employ them, their priority is to get their work done as early as less number of days as possible. So they insist indirectly that women who have already got their uteruses removed will be given priority and employed. इस बार जो मुकद्दम ने जो तुमको एडवांस पैसा दिया, उससे तुमने क्या काम किया? हाँ, हमारा एक गाडी आहे, मोटरसायकल आहे, म्हणजे हप्त्यावर उचललेली ती फेडलेली. लहान लेकर आहे ना, जे हर एक वस्तू लागती ना लहान लेकरासाठी. अशोक लीलैंड लिया था हमारे हस्बैंड ने, 4-5 लाख देने हैं हमारे पास, 5 लाख बाकी लोगों का देना है, इसलिए हर साल आना पड़ता है इधर. घरातच खर्चले, घर खर्च, शिक्षण मुलांसाठी, घरात सामान्य आणायचं, धान्य आणायचं, सगळा खर्च करायचा त्याचा. मग अशा वेळी मुकादम गावात येतो आणि तो उचल देतो. मग ही सोपी गोष्ट झाली ना पैसे. मग तो मुकादम काय करतो, येतो गावात आणि ठीक आहे ह्यांना मागच्या मजुरीमधले पैसे शिल्लक राहतात आणि मग ॲडव्हान्स तोच माणूस मग पुन्हा पुढच्या वर्षी येतो. But for Indu, work in the sugarcane fields is no longer an option. And that isn't the worst of her problems, since she had her hysterectomy. किती महत्त्वाचं आहे किंवा किती गरजेचं आहे तुमच्या लग्नासाठी, किंवा काय काय अडचणी आल्या त्याच्यामुळे लग्नामध्ये, तुमच्या दोघांच्या संबंधांमध्ये? आता हे चांगलं गोष्ट आहे ते नवरा बायकोसाठी, पण आता ते विलाजच नाही तर काय करायचं. अडचणी आल्यावर काय करायचं. ओ क्या म्हणजे ते काय झालं, म्हणजे संबंध झाला का नाही, नुसते मला कळा सुटायच्या, नुसत्या कळा सुटायच्या, दुसऱ्या अंगावरलं ते काय जात नव्हतं, पक्षी ते कळा सुटायच्या मला संबंध झाल्यानंतर. डॉक्टर काय म्हणले त्याच्याबद्दल? डॉक्टरचं आमचं बोलणं नाही, म्हणजे ते म्हणले की पिशवीला सूज आली, पिशवी काढावंच लागन, ही पिशवी जर नाही काढली तुम्ही तर कॅन्सर जुटन म्हणले. तर आपल्याला एवढं कळत नाही ना,
की बाबा हे दुखायला लागले, मग डॉक्टर खरं सांगतात. ऑपरेशन केल्याच्या नंतर माझा ते काहीच माझा आजार कमीच नाही झाला. म्हणजे त्रास तेवढाच व्हायचा मला. कळा येत होत्या नुसत्या, डिलिव्हरीच्या कळा येतात का तशा कळा येत होत्या. त्याच्यामुळं आम्ही संबंधच करीत नाही. ते मग ती नवरा दारू पिते, असे प्रॉब्लेम येतात. ते काय होतंय, पिशवीचं ऑपरेशन झाल्यापासून आमचं भांडण म्हणजे सारखंच होतंय घरामध्ये. मला बहुत टेन्शन येतंय. काय मला इतका राग येतो, काय राग आल्याच्या मला मी रागाच्या भरात काय करतो, याला मारतो भरपूर. मग मला मी मारायचं लागल्यावर नंतर मग कोणी हे बायको म्हणते घराच्या बाहेर झालं. मग आता एवढं घरदार सोडून लेकरबाळ सोडून जाता येते का? हां, त्यामुळं कसं तरी मग टेन्शन आल्याच्या नंतर लगेच दारूच्या अड्ड्यावर जायचं आणि दारू पिऊन यायचं, गप झोपायचं. नवऱ्याला पण वाटतंय असावं, मला पण वाटतंय असावं, पण ते तिथं गोष्ट ते तशीच आहे, तर मग काय करायचं? When uterus is removed, it leads to atrophy. It is not lubricated after hysterectomy. Therefore, it gets to a rough intercourse. It hampers their sexual activity, their well-being, and majority of the problems when uterus is removed. 1 किलो मसाला. त्यांना संबंध ठेवताना त्रास होतो म्हणून त्या टाळतात. तर मग नवरा संशय पण घेतो, तू मला का टाळते, याचा अर्थ तुझं दुसरं कोणाबरोबर तरी आहे, किंवा मग तू नको का म्हणते, आणि मग त्यानं तो जबरदस्ती करतो. नवऱ्यानं मारहाण करणं, हे गोष्टी रोजच्या घडतात आणि सहज घडतात. आणि ऑपरेशन करायच्या आधी जाणीवपूर्वक ही गोष्ट सगळ्या महिलांना सांगितली गेली पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं आहे. कशाच्या नाही कशाच्या गोळ्या खात्याच राहते मी, नाहीतर कामच होत नाही कोणचं. कधी कधी तर वाकडे होते हातपाय, कॅल्शियम नाही का तसल्या. One other side effect that Indu discovered too late is that lower estrogen levels after a hysterectomy can lead to loss in bone density. 3 वर्ष झालं माझं काम आहे का नाही, माझा मुलगाच करतोय लहाना, मला होतच नाही काम, मग मुलगा करतोय माझ्यावरलं असं. आता नुसतं स्वयंपाक बनवते, लेकरं सांभाळते. बरं माझ्या स्वतःला वाटतं की मी उगाच पिशवी काढली, जिंदगी खराब झाली माझी, म्हणजे सैन होत नाही काही असं. तर काय करावं काय नाही. माझा एक वेळेस लेक पण बोलते की तू काय कामाची, नवरा पण बोलता की तू काय कामाची, आता हां तुला काय काम होतंय, आता काय करायचं. जोर जोरात बोलतात, त्यांना काय मुळात तिचं महत्त्व कमी होतं. सतत आजारी असते, सतत किरकिर असते, ही काय कामाची नाही राहिली ही. पण सोसायटीला हे नसतं माहिती की ती नवऱ्यापासून तिचं व्हॅल्यू कमी होतं, कारण त्याच्याबद्दल ती कुठं बोलली जात नाही. हो बरे आहेत. ही भावना लोक तसं समजतात, आणि मग तिच्या वेदनाही लोकांना अशा सरावाच्या होऊन जातात, आणि मग ते तिचं महत्त्व वाटत नाही, तिचं दुखणं पण महत्त्वाचं वाटत नाही नंतर. ह्या सगळ्या हिस्टेरेक्टॉमी केलेल्या महिला डिप्रेशनमध्ये आहेत. फक्त त्या आत्महत्याच्यासाठी करत नाहीत की त्यांची क्षमता खूप मोठी आहे. त्यांना मुलं दिसतात की मुलामुळं करायची नाही, ह्याच्यामुळे करायची नाही. हे जर पुरुषासोबत घडलं असतं ना, आत्महत्येची लाटच्या लाट निर्माण झाली असती. इतका ट्रेस पुरुषांनी सहन नसता केला. Education and awareness are very, very important. Reproductive health needs to be understood. आता ह्या काठोडा गावामध्येच ना महिलांचं ह्या 4 वर्षामध्ये अजिबात ऑपरेशन करण्याचं प्रमाण संपल्यागत आहे. As reports of unnecessary hysterectomies grew in India,
The Supreme Court mandated guidelines in April of 2023 for all hospitals with regards in particular to hysterectomies for women under the age of 40. It's a very, very positive step and a very right step for that. But also the fact that the government of India also recognized that this is an important issue, needs to be taken note of. But in Bede, women like 33-year-old Purnima can still find doctors willing to do the procedure. मला पण आवडला. She and her husband must decide if they will get it done this year. दसऱ्यासाठी घेतली. आधी आम्ही कोल्हापूरच्या डॉक्टरकडे गेलो. कोल्हापूरच्या डॉक्टरनं सांगितलं पिशवीवर सूज आहे. त्यानं सोनोग्राफी हे केली, गोळ्या औषध दिल्या. मग सूज आहे ह्याच्यावर कमी होईन असं सांगितलं. तर पण त्याच्यावर कमी नाही झालं म्हणून मी केजमध्ये गेले. तर केजमध्ये बी सांगितलं गर्भाच्या पिशवीला पाणी झालेलं आहे, त्याच्यानं त्रास जास्त पोटामध्ये होतोय. ह्या वर्षी पण केली. ह्या वर्षी सांगितलं पिशवी काढावंच लागल, पाण्याच्या गाठी त्याच्यावर. नाही, आम्ही तर ते ठरवलं होतं ऑपरेशन करायचं, पण डॉक्टर साहेब म्हणले वय कमी असल्यामुळे जास्त त्रास होणार, जसं जसं वय वाढेल तसं त्रास होणार, त्याच्यामुळं गोळ्या औषधं याच्यावरच सध्या चालू आहे. आता मला जास्त त्रास जर झाला तर मला तर असं करावंच लागेल ऑपरेशन. Elsewhere, activist Manisha wants to educate more women about their choices concerning reproductive health. अंगावरचं चाललं तर प्रत्येक पिशवीचा आजार हा कॅन्सर नसतो. एक पक्क डोक्यात ठेवायचं. कमीत कमी 30 ते 32 वर्षापर्यंत बायकांना कॅन्सर होण्याचे चान्सेसच नाहीत. एखादा टक्के असं म्हणजे एखादा अपवाद वगळता, वेगळी केस म्हणून, पण चान्सेसच नाहीत. पण कुठल्याही बाईला पिशवीचं ऑपरेशन करायची वेळ येऊच नाही. कुठल्याही बाईला असं असलं पाहिजे. यांची ऊसतोडी सुटली पाहिजे, पण सुटली म्हणून आगी ते म्हणतात तितका दिवस घे आणि जास्तीत जास्त खाजगी दवाखान्यात जाण्यापेक्षा सरकारीच दवाखान्यात जा, जिथे मोफत ट्रीटमेंट होते, मोफत औषध उपचार होतो. वाटल्यास वेळ लागला तरी चालतो, पण गर्भाशय काढू नको हे तिला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. असं आपल्याला लोकांच्या संपर्कात राहून सतत त्या महिलांबरोबर बोलून ही गोष्ट टाळता येते. आता ह्या काठोडा गावामध्येच ना महिलांचं ह्या 4 वर्षामध्ये अजिबात ऑपरेशन करण्याचं प्रमाण संपल्यागत आहे, नाही आहे, असंच आहे. Education and awareness are very, very important. Reproductive health needs to be understood. How to manage your reproductive tract organs. All of these things are very essential and important. We have been telling the government to develop some material in simple form which is disseminated through the wide network of public health systems, starting from ASHAs in every village to primary health centers, community health centers. They all have outreach programs. म्हणून आम्ही डॉक्टरांना, सरकारला गावोगावी हेल्थ कॅम्प घ्यायला लावले. त्याच्यामध्ये तपासलं, पण त्यातल्या काही एक संगीता नावाची ताई आहे, तिने स्वतः असं सांगितलं, ताई माझं गर्भाशय तपासलं आणि मला अजिबात कॅन्सर नाही आहे, तशी शक्यता पण नाही आहे. त्याच्यामुळे ती खुश होती, कारण ती पिशवी काढायच्या मार्गावर होती. But the bigger, longer-term hope is to create alternative job options closer to home. आमची इच्छा अशी आहे की मजुराने जाऊच नाही, यांना इथेच काहीतरी रोजगार दिला पाहिजे. फिक्स ॲसेट आहे तो मजुरीचे, की मग आपण कारखान्याला गेलो तर 6 महिने आपल्याला मजुरी मिळण्याची गॅरंटी आहे, आणि म्हणून लोक त्या ऊसतोडीला प्रिफर करतात. तीच जर गॅरंटी सरकारने गावात दिली तर एकही ऊसतोड कामगार जाणार नाही. जसं ऊसतोडे आहे तसंच इथे ब्लॅक कॉटन सॉईल आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादित केला जातो. पण त्या कापूस उत्पादित करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचा धागा करण्याची प्रक्रिया आमच्याकडे नाही आहे.
कापूस उत्पादित होतो, पण धागा करायला गुजरातला जातो. मग धागा निर्माण करण्याची व्यवस्था इथंच का केली जात नाही? सरकार रोजगार काढू शकतं किंवा रोजगार हमीचे काम काढून दोन्ही साध्य करू शकतात. एकतर वॉटरशेड डेव्हलपमेंट आणि इथलं सुजलाम सुफलाम आणि इथल्या मजुरांना मजुरी. For now, this is how the villagers must make their living. आता मी कारखान्याला चालले. कुठे कर्नाटकात तो मुक्काम होणार आहे. It is time for the villagers to make their annual 6-month migration. Everyone will be going. Even Indu, who can no longer help with the cane cutting, but can perform chores around the camp. माणसाला आता सून ते सगळे कामं करतात, त्यांना पैसे येतात आणि मला येत नाहीत की पैसे. मला वाटतं मी माझे चांगले असते तर मी पण माझे पैसे घेतले असते असं वाटतंय ना माणसाला, नाही का? असं लेकराला वाटतं आता सुखीत जीवन. आता लोक कसे शाळेमध्ये राहतात ना, असं वाटतं या माझ्या लेकरांना. तरी पण आपण मानायचे की जाऊ दे बाबा, मी काय धुणे भांडे काय खाय ना, पण मी माझी करून तुम्हाला थोडं कमी करून देईन असं वाटतंय मला. म्हणजे एक पिशवीचं महत्व काय असतं? आई बाईचं शरीर असतं. पिशवी आहे तर जिंदगी चांगली आहे. पिशवी न काढली म्हणलं की काहीच खरं नाही बाईचं. हे गाणं मी म्हणते, मग मी असं हातवर केलं की तुम्ही माझ्या मागे म्हणायचं, चालेल? ह्या गाण्याचा अर्थ पण समजून घ्यायचा काय आहे तो. आता बदलतंय जग, मग मी पण बाई पण बदलायला पाहिजे. आम्हाला असं वाटतं की आमच्या मुलीचं आमचं जसं जसं असं कामात चाललं आयुष्य, तसं आमच्या पुरीचं कामात आयुष्य जाऊ नये. त्यांना तरी सुखाची भाकर भेटावं. आमच्यासारखं दररोज एक जणाच्या बांधाला जाऊन किंवा इथं काम करून तिथं काम करून त्यांना बी आमच्यासारखं असं आयुष्य येऊ नाही. बदलत आहे जग हे सारे, नवा नगारा झडे ग. बदलत आहे जग हे सारे, नवा नगारा झडे ग. मुलगी छान आहे का नाही? मस्त एकदम, खूप खूप सुंदर आहे. 2-4 वर्ष झालं लग्नाला. गॅरेज येडिंग काम करताय, पुण्याला आहे. 12वी काढू दे म्हणत होती मुलगी आमची, रडत होती की 12वी काढल्यानंतर माझं काय बी होईना, पण ते म्हणले नाही जमत. त्याच्यामुळे आम्ही त्या मुलीचं पण लग्न केलं. म्हणाले ना, आम्हाला अशी अपेक्षा आहे की आमची मुलगी पण उसाला जाऊनी आणि मुलं पण उसाला जाऊनी. बदल जगा संग तूही आता, टाक पाऊल एक पुढं ग. बदल जगा संग तूही आता, टाक पाऊल एक पुढं. तिला म्हणे मी तू कुठलं बी काहीतरी ट्रीटमेंट घे, मग राशी करू नको, कारण 20 दवाखाने पालते घाल. पिशवीचं शरीर म्हणजे काय असतं सांग का? पिशवीचं शरीर म्हणजे असतं का, ते बाईची दुसरा जीव म्हणून असतो. ते जर काढला तर एक जीव जात, जोडी नसल्यावर काहीच होत नाही. हक अभियानाची नवी, तुझ्या वस्तीला जागवी ग, तुझ्या वस्तीला. पण महत्वाचं आहे, त्याची जाणीव होणं पण गरजेचं आहे. ह्या 2 गोष्टी जर त्या महिलेला कळाल्या तर मला वाटतं याच्यातलं 70-80% प्रमाण हे जे हिस्टेक्टॉमीचं आहे ते कमी होईल, आणि ते झालं पाहिजे. गेला काल ते जुनी रवी, येऊ दे जरा टवटवी ग, येऊ दे जरा टवटवी ग, येऊ दे जरा टवटवी ग. निघ बाहेर या चक्रातून, निघ बाहेर या चक्रातून, तोड मनूचे कडे ग. बदल जगा संग तूही आता, टाक पाऊल एक पुढे ग. बदल जगा संग तूही आता, टाक पाऊल एक पुढे ग. ही जातीची सांगड, तीच तोडू या टांगड ग, तीच तोडू या टांगड ग, तीच तोडू या टांगड. शिकवून पोर रांगड.